नमस्कार. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या या सविस्तर विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण कॅप पार्ट 2, CAP पार्ट 2, फॉर्म कसा भरायचा आणि विशेषतः विवेकवर्धिनी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय इथे प्रवेश मिळवण्यासाठी नक्की काय करायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कोणतीही तांत्रिक अडचण न येता आणि कुठलीही गंभीर चूक न करता हा फॉर्म अचूक कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. 1. कॅप पार्ट 2 ची सुरुवात. 2. शाखा आणि माध्यमाची निवड. 3. विवेकवर्धिनी कॉलेज शोधणे. आणि 4. ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करणे. तर पहिला टप्पा, कॅप पार्ट 2 ची सुरुवात. फॉर्म उघडताच अगदी सुरुवातीलाच स्क्रीनच्या वरच्या बाजूला पडताळणी केलेले गुणवत्ता गुण म्हणजेच मेरिट मार्क्स दिसतात. इथे उदाहरणासाठी 500 पैकी 439 गुण स्पष्ट दिसत आहेत. आता या गुणांच्या अगदी खाली एक अतिशय महत्त्वाची लाल रंगाची सूचना आहे. ती म्हणजे ज्या रकान्यांवर लाल रंगाची फुली म्हणजेच ॲस्ट्रिस्क चिन्ह आहे ते सर्व रकाने भरणे सक्तीचे आहे. खरं तर ही माहिती भरल्याशिवाय सिस्टम फॉर्म पुढे स्वीकारतच नाही. त्यामुळे ह्या सूचनेकडे सुरुवातीलाच लक्ष देणं अगदी मस्ट आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, शाखा आणि माध्यमाची निवड. सुरुवातीला हा फॉर्म अगदी रिकामा असतो, पण त्यानंतर सिलेक्ट स्ट्रीम म्हणजेच शाखेच्या पर्यायामध्ये सायन्स, विज्ञान आणि सिलेक्ट मीडियममध्ये मराठी निवडल्यानंतर खऱ्या अर्थाने या फॉर्मला दिशा मिळते. हे ऐकायला खूप साधं वाटत असलं तरी पुढची संपूर्ण प्रक्रिया अक्षरशः याच एका क्लिकवर अवलंबून असते. कारण जी शाखा आणि जे माध्यम निवडलं जाईल अगदी त्यानुसारच सिस्टम पुढच्या महाविद्यालयांची यादी दाखवते. इथे एक गोष्ट अगदी प्रकर्षाने नमूद करावी लागेल, ती म्हणजे सिस्टमची एक अत्यंत कडक वॉर्निंग. विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर इयत्ता 10वीच्या परीक्षेत विज्ञान म्हणजेच सायन्स या विषयात उत्तीर्ण असणं अगदी 100% अनिवार्य आहे. जर 10वीला हा विषय नसेल किंवा त्यात उत्तीर्ण नसाल तर सिस्टम ही शाखा निवडूच देत नाही. ही एक अनिवार्य अट आहे. त्यामुळे फॉर्म भरताना हे लक्षात ठेवणं खूपच गरजेचं आहे. पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा, विवेकवर्धिनी कॉलेज शोधणे. आता चूज JR कॉलेजेसच्या इंटरफेसवर आल्यावर तिथे जिल्हा, विभाग आणि कॉलेजचा प्रकार असे बरेच गुंतागुंतीचे ड्रॉपडाऊन मेनू दिसतात. शेकडो महाविद्यालयांच्या यादीतून एक विशिष्ट कॉलेज शोधण्यासाठी हे सर्व फिल्टर्स वापरणं म्हणजे अनेकदा एक मोठी डोकेदुखी ठरू शकते. कधीकधी एखादा चुकीचा विभाग निवडला जातो आणि हवं असलेलं कॉलेज यादीत दिसतच नाही. मग नाहक गोंधळ उडतो. पण हा सगळा मनस्ताप टाळण्यासाठी एक अगदी जालीम उपाय आहे. तो म्हणजे हा सुवर्ण क्रमांक, UDISE कोड 273008103333. इतर कुठलेही सर्च फिल्टर्स न वापरता थेट UDISE कोडच्या रकान्यात हा क्रमांक टाईप करायचा. हा क्रमांक टाकला की अगदी सेकंदात विवेकवर्धिनी कॉलेज स्क्रीनवर दिसतं. वेळ तर वाचतोच, पण चुकीचं कॉलेज निवडलं जाण्याची शक्यताही अगदी शून्यावर येते. आता शेवटचा, चौथा टप्पा, ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करणे. प्रवेश निश्चित करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शक तत्वांनुसार ह्या 4 नियमांचे तंतोतंत पालन व्हायलाच हवे. पहिली पायरी, शाखा अचूक निवडणे. दुसरी पायरी, मघाशी सांगितलेला 27,08,03,333 हा UDISE कोड न चुकता टाकणे. तिसरी आणि सर्वात कळीची पायरी म्हणजे विवेकवर्धिनी कॉलेजला 1 नंबरचा पसंतीक्रम म्हणजेच प्रेफरन्स 1 देणे. आणि चौथी, शेवटची पायरी, फॉर्मचा पार्ट 2 निश्चितपणे लॉक करणे. आणि सरतेशेवटी फॉर्म भरून पूर्ण झाल्यावर आणि स्क्रीन बंद करण्यापूर्वी एक अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्की विचारात घ्यायला हवा. सर्व पर्याय सेव्ह झाले आहेत आणि फॉर्म सुरक्षितपणे लॉक झाला आहे का? जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर 100% हो असं मिळत नाही, तोपर्यंत आगामी गुणवत्ता यादीत म्हणजेच मेरिट राऊंड्समध्ये जागा सुरक्षित झाली आहे असं अजिबात मानता येणार नाही. म्हणूनच संपूर्ण खात्री करूनच फॉर्म लॉक करावा. या विश्लेषणातून ही प्रवेश प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली असेल अशी आशा आहे. ही सविस्तर माहिती इथेच संपूया.